येत्या 15 ऑगस्टला साधना साप्ताहिक 77व्या वर्षात पदार्पण करत आहे। त्या निमित्ताने एक दिवसभराचे चर्चासत्र आयोजित केले आहे। चर्चासत्राचा विषय आहे मिलिंद बोकील यांचे ललित व ललित वैचारिक साहित्य। शुक्रवार 16 ऑगस्ट 2024 रोजी SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हे चर्चासत्र होणार आहे। त्यामध्ये 4 सत्रात मिळून 10 महनीय वक्ते सहभागी होणार आहेत। पहिल्या सत्रात भारत सासणे हे उद्घाटक या नात्याने भाषण करतील, तर रेखा इनामदार साने बीजभाषण करतील। दुसऱ्या सत्रात 3 वक्ते आहेत। त्यामध्ये अंजली जोशी बोलणार आहेत शाळा व गवत्या या कादंबऱ्यांचे मनोविश्लेषण या विषयावर। सुप्रिया सहस्त्रबुद्धे बोलणार आहेत रण, दुर्ग व मार्ग या 3 लघु कादंबऱ्यांवर। तर सुबोध जावडेकर बोलणार आहेत उदकाची आरती, झेन गार्डन व पतंग या 3 कथासंग्रहांवर। तिसऱ्या सत्रात 3 वक्ते आहेत। त्यामध्ये सुबोध वागळे बोलतील जनाचे अनुभव पुसता या लेखसंग्रहावर, भानू काळे बोलतील समुद्रापारचे समाज व क्षितिजापारच्या संस्कृती या 2 पुस्तकांवर, तर नीरज हातेकर बोलणार आहेत मिलिंद बोकील यांनी कातकरी आणि आदिवासी यांच्यावर केलेले लेखन या विषयावर। चौथ्या सत्रातही 3 वक्ते आहेत। त्यामध्ये विवेक सावंत बोलणार आहेत गोष्ट मेंढा गावाची, पाचगावची कहाणी व मेळघाट शोध स्वराज्याचा या 3 पुस्तकांवर। या सत्रात लेखक मिलिंद बोकील मनोगत व्यक्त करतील, तर अजित रानडे अध्यक्षीय भाषण करतील। या चर्चासत्रातील पहिल्या सत्रात साधना साप्ताहिकाच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन होईल। रेखा इनामदार साने व विनोद शिरसाट यांनी घेतलेल्या मिलिंद बोकील यांच्या 2 दीर्घ मुलाखतींचा हा अंक आहे। शिवाय चौथ्या सत्रात मिलिंद बोकील लिखित गोष्ट मेंढा गावाची या पुस्तकाच्या नव्या व सुधारित आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे। तर या चर्चासत्राला जरूर या, सर्वांना मुक्त प्रवेश आहे। स्थळ SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सभागृह, नवी पेठ, पुणे। वेळ शुक्रवार 16 ऑगस्ट सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत। संयोजक साधना साप्ताहिक, पुणे।